प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तर घरातली जी क्लिनिंग असते ना सकाळची, तर ती करून झाली होती. तर इथं किचनमध्ये मी दिवा लावत असते, थोडासा सकाळी सकाळी धूप लावत असते. त्याच्यामुळं घरामध्ये छान फ्रेश पण वाटतं आणि आपल्याला काम करण्याचा उत्साहसुद्धा येतो. तर इथं मग सकाळी मला टिफिनची घाई असते, कारण देवांश आणि त्याच्या पप्पांचा मला सकाळीच टिफिन द्यावा लागतो. मी लगेच स्वयंपाकाला लागली होती. तर मला स्वयंपाकामध्ये आज आलू आणि वांग्याची मिक्स भाजी बनवायची होती आणि देवांच्या टिफिनमध्ये मला आलूची भाजी द्यायची होती. खूप छान अशी ही आलू वांग्याची भाजी बनवली जाते, चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तर इथे तुम्ही पाहिलं असेल, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदा, लसण आणि थोडीशी अद्रक ठेचून घेतलेली होती ती टाकली. त्याच्यानंतर टमाटर आणि बेसिक मसाले हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर आलू वांगे कट करून ठेवलेले होते ना, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केले. थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ही भाजी आपल्याला सुकी बनवायची आहे. तुम्हाला जर रश्श्याची भाजी बनवायची असली तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. थोडंसं पाणी टाकून भाजी शिजायला ठेवली. एका साईडनं लगेच परत मी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली होती देवांच्या टिफिनसाठी आणि पटकन अशा पोळ्यासुद्धा टाकून घेतल्या. इथं त्यांचा टिफिन रेडी झालेला होता. सगळं टिफिनमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं. इथं देवांशाही स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झाला होता. लगेच इथं मी देवपूजा करून घेतलेली आहे. सकाळी सकाळी देवपूजा केली ना, खूप प्रसन्न वाटतं. जपसुद्धा करून घेतला. असा होता आजचा व्हिडिओ. कसे वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय.